मी मागच्या दुसऱ्या टप्पा जो सुरू केला 5 दिवसापूर्वी दररोज 10 जिल्हा परिषदेच्या गटामध्ये जाऊन तिथे खळा बैठका घेत असतो। तिथले शिवसेना इंडिया आघाडीचे पदाधिकारी, काँग्रेस, शरद पवार साहेबांचे NCP, आप या पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधतो आणि सकाळी 10 ते रात्री 10 अशा पद्धतीने किमान 10 बैठका घ्यायच्या असा प्रघात मी सुरू केलेला आहे। आणि 16 एप्रिल या दिवशी उमेदवारी अर्ज ह्याच रत्नागिरी मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करणार आहे। त्यानंतर पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांची सभा रत्नागिरीमध्ये 28 एप्रिलला होईल आणि कणकवली येथे 3 मेला होईल। मध्यंतरी माननीय आदित्यजी ठाकरे यांची एक सभा रत्नागिरीमध्ये होईल, कुठे घ्यायची ते निश्चित करतोय आम्ही, आणि दुसरी सभा सावंतवाडी येथे होईल। त्यामुळे प्रचाराचा हा जो वेग आहे हा खूप उत्साहवर्धक आहे, आनंददायी आहे। शिवसेनेसहित आघाडीचे सर्वच पक्ष अत्यंत हिरिरीने उत्साहाने प्रचार कार्यालयामध्ये सहभागी झालेले आहेत आणि कोणत्या परिस्थितीमध्ये विजय हा 2.5 लाखाच्या मताधिक्याने मिळवायचाच हा निर्धार करून सर्वजण कामाला लागलेले आहेत। तुमचा उमेदवारी अर्ज भरतेवेळी पक्षप्रमुख उपस्थित राहण्याची शक्यता किंवा आणखी कोणी ज्येष्ठ नेते येणार आहे? अजून त्याबाबत निश्चित नाही केलेलं आहे, पण पक्षप्रमुखांचे बिझी शेड्यूल पाहता ते 28 एप्रिललाच रत्नागिरीला येतील। मी समोर कोण उमेदवार येईल याच्याबद्दल काळजीत अजिबात नाही आहे, चिंता स्ट्रेस अजिबात नाही आहे। कोणी येवो, आपल्याला लढायचंय आणि प्रचंड मताधिक्याने जिंकायचं आहे हा आत्मविश्वास मनामध्ये ठेवून आम्ही कामाला लागलेलो आहोत। युतीचा उमेदवार दावा करताना पाहायला मिळतात, भाजप म्हणतोय की राणे उमेदवार असतील, शिवसेना म्हणतात की किरण सावंत उमेदवार असतील, म्हणजे नेमकं अजूनही त्यांचं निश्चित होत नाही की नेमकं उमेदवार कोण। नैसर्गिक न्याय तत्वावर जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाची ही जागा आहे आणि त्यामुळे भाजपाने कोणाला उमेदवारी द्यावी हे त्यांचं ते ठरवतील। पण नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत, म्हणजे MSMEचे जरी असले तरी हेवी वेटेड ते नेते आहेत आणि रणांगणात येतील अशी आशा धरूया। दुसरीकडे भाई वंचित बहुजन आघाडीने सुद्धा इथे उमेदवार जाहीर केलेला आहे, काका जोशी यांना इथे उतरवलेलं आहे, गेल्या वेळी सुद्धा ते होते, काय सांगाल? वंचित बहुजन विकास आघाडीच्या बाबत इंडिया आघाडीने त्यांना किती जागा देऊ केल्या हे वारंवार आमचे नेते संजय राऊत साहेब सांगत असतात। पहिला 3 जागांचा प्रस्ताव, नंतर 4 जागा होत्या, नंतर 5वी जागा जे आमचे सिटिंग आहे रामटेक ही सुद्धा जागा वंचितला आम्ही देऊ केली होती। आणि 5 जागा जर आघाडीतून मिळत असतील तर माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी आनंदाने त्या स्वीकारल्या पाहिजेत आणि आघाडीमध्ये सहभाग घेऊन स्वतःच्या पक्षाचे खासदार हमखास निवडून येतील अशी ती संधी होती, ती संधी गमावलं हे याबाबत दुःख आहे। महाविकास आघाडी अजून आशावादी आहे का? प्रकाश आंबेडकर वाटतंय अजूनही आशा आहेत, कारण आम्हाला मनापासून वाटतंय परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे हे संविधान नष्ट करणं, देशातली लोकशाही संपवणं, हुकुमशाहीकडे वाटचाल करणं हे जे काय सध्याच्या चाललेल्या राजकर्त्यांचं कुटील कारस्थान पाहिल्यानंतर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज म्हणून बाळासाहेब आंबेडकर आहेतच आणि त्यांनी या पवित्र कार्यामध्ये साथ देण्यासाठी इंडिया आघाडीमध्ये सहभागी व्हावे अशी आजही आमची मनापासून इच्छा आहे। येत्या 48 तासामध्ये महायुतीचा उमेदवार जाहीर असं उदय सामंत यांनी म्हटलं आणि शिवसेनेने हा अद्याप या जागेवरचा दावा सोडलेला नाही, दावा अद्याप कायम आहे असं सामंत यांनी म्हटलं। मागच्या 8 दिवसापासून मी 48 तास ऐकतोय, त्यामुळे नेमके कोणते 48 तास त्यांनाच विचारावं लागतील। आतापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये मवियाने एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही। उत्तर मुंबईमधून उमेदवार द्या, मुस्लिम पदाधिकाऱ्यांची मवियाकडे मागणी आहे, जर मुस्लिम उमेदवार दिला नाही तर वेगळा संदेश जाईल आणि असा इशारा त्यांनी महाविकास आघाडीला दिला। काय करा नाही, निवडून येण्याचं मेरिट हा क्रायटेरिया ठेवून कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार द्यावा याबाबत पक्ष नेतृत्व जे असते हे सक्षम असतं विचार करण्यासाठी आणि त्यामुळे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन असा भेदाभेद करणं योग्य नाही। आज देशाच्या संविधान वाचवण्यासाठी एकजुटीने काम करणं हे महत्त्वाचं आहे।
नारायण जर उमेदवार असतील तर आव्हान असेल का? आव्हान समजूनच आम्ही कामाला लागतो. कोणी उमेदवार येऊ, ही आपली निवडणूक अत्यंत कठोर परिश्रम घेऊन आपल्याला लढवायची असते आणि त्यानंतरच जिंकता येते असं मानणाऱ्यापैकी आम्ही आहोत. त्यामुळे कोण सोपा कोण कठीण याचं गणित आम्ही मांडत नाही. येणारा कोणी जरी असला तो आपला प्रतिस्पर्धी आहे हे समजून आम्ही कामाला लागतो. भारतीय जनता पार्टीने एक सर्वे केला होता, त्याच्यामध्ये त्यांच्या सर्वेनुसार असं म्हटलेलं आहे, नाशिकची जागा असेल किंवा ठाण्याची असेल, कल्याणची असेल, की याच्यामध्ये शिंदे गटातले कोणी उमेदवार निवडून येणार नाही. त्यानंतर शिंदे गटात देखील असा एक सर्वे केलेला आहे आणि त्यांनी देखील म्हटलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचे कोणतेही उमेदवार या मतदारसंघातून निवडून येणार नाही. आता नक्की त्यांच्यामध्ये ती चालवलं, आपल्याला काय वाटतं? नाही, भाजपाने केलेल्या सर्वेला एक वेगळं महत्त्व आहे. केंद्रीय यंत्रणा ज्यांच्याकडे आहे ते अशा पद्धतीचा सर्वे परिपूर्ण सर्वे करू शकतात. आता शिंदे गटाला मला फार काय किंमत देण्याची गरज नाही आहे. केवळ तुडतुडं नाचतं, मोर नाचतं म्हणून तुडतुडं नाचतं, तशा पद्धतीचा त्यांचा तो प्रकार असेल. असा सर्वे महाविकास आघाडीकडून करण्यात आलेला आहे की उमेदवार चाचणी केली गेलेली आहे? नाही, आम्हाला म्हणजे आमच्या शिवसेनेच्या बाबत बोलायचं झालं तर आमचं बारमाही सर्वे चालूच असतो. मी स्वतः खासदार म्हणून महिन्यातले 20 दिवस माझ्या मतदारसंघात देतो. दिवसाचे किमान 14 तास मी मतदारसंघात देतो. त्यामुळे भेटणारे कार्यकर्ते, मतदार हाच आमचा सर्वे असतो. त्या ठिकाणी शिवसेना पाठिंबा देणार का? याबाबत पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे निर्णय घेतील. सध्या सगळी सूत्र जी आहेत ती फडणवीस आपल्या हातात ठेवतायत सीट शेअरिंगमध्ये, अशी कुठेतरी एक भावना किंवा चित्र निर्माण होत आहे. त्यामुळे शिंदे बॅकफूटवरती जातात किंवा त्यांची गोची झालेली आहे का? त्याच्यावरती काय बोला आता सीट शेअरिंग? गोची तर हा सोपा शब्द झालेला आहे. ह्या काही दिवसामध्ये शिंदे गटाचं, अजित पवार गटाचं विसर्जन होणार म्हणजे होणारच. आजच शिंदे गटाचे जे खासदार आहेत विदर्भातले, त्यांनी फडणवीस यांच्यावर खूप मोठा आरोप केलेला आहे की फडणवीस म्हणजे खोटारडा माणूस, असं आता शिंदे गटाचे खासदार बोलायला लागलेले आहेत. विदर्भातून विद्यमान खासदार शिंदे गटाचे कृपाल तुमाने यांचा पत्ता कट केला. तिथे हेमंत गोडसेनं फेकून दिलं. बुलढाण्याला प्रताप जाधवना गच्छंती त्यांची उडाली. त्यामुळे गरजेपुरतं जमा केलं ह्या गद्दारांना. आता गरज संपलेली आहे. गद्दारांना संपवण्याचं एकमेव मिशन भाजपचं असेल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.